नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. रामनवमी निमित्त अयोध्येत रामावर सूर्याभिषेक. मंदिर लोकार्पण झाल्यानंतर पहिलीच रामनवमी, भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण. रामजन्मनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी लांबच लांब रांगा. देशातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघात प्रचाराचा आज शेवटचा दिवस. विदर्भातील 5 जिल्ह्यात शुक्रवारी मतदान होणार. आम्ही निधी देतोय, तुम्ही बटन दाबा, नाहीतर हात आखडता घ्यावा लागेल, अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य. महायुतीच्या बारामतीमधल्या सुमित्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज भरणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, दीपक केसरकर यांचं वक्तव्य. महायुतीचे प्रमुख नेते उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. वणी तालुका दिंडोरी ते श्रीराम प्रभूजी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्ञानमूर्ती हरिभक्त पारायण गोविंद महाराज शिराळ यांचे श्रीराम प्रभूजी जन्मोत्सव निर्मात्यांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अमोल महाराज पाटील पिंपळखेडकर, ज्ञानेश्वर महाराज बोरसे तसेच मृदुंगमणी राजेंद्र महाराज मोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदंबा ग्रुप वणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जय राम जय जय राम श्री राम चरित्रं रघुनाथस्य शतकोटि प्रवेशकरम् एकैकक्षरं दूषा महाभारतनाथम्. प्रभु रामचंद्र भगवान की जय. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. जगद्गुरु जगद्वंदनी संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्मा अवताराला कधी येतात हे सांगतात आणि कशासाठी येतात आणि तो अवताराला येण्याचे कारण अनेक सांगितले. धर्मावर ज्यावेळेस ग्लानी येत असते त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेत असतो. धर्म रक्षावयास अवतार घेशी आणि भक्तजनांचं रक्षण करण्यासाठी आपुल्या पाळशी भक्तजना कोणासाठी अवतार धारण केला त्याची यादी दिली. आणि तो भगवान परमात्मा कसा आहे तुकोबराय म्हणतात धन्य कृपा सिंधू. तो भगवान परमात्मा कसा आहे धन्य आहे. हो, धन्य कृपा सिंधू तुझं मनवीर. कशासाठी धन्यता दिली त्याला? तो जसं बोलतो तसं करतो. आपुलाची बोल साच कधी. तो कोणाला म्हणतात आम्ही तुझं वर्णन करू यात विशेष नाही. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. तुझं पुराण सुद्धा तुझं काय केले वर्णन केले. असा असणारा तू कसा आहे दया सिंधू आहे. सीतामाई एका राजाची कन्या, सीतामाई एका राजाची सून आहे, सीतामाई एका राजाची म्हणजे देवाची पत्नी आहे. एवढा असतानाच देखील सीतामाई कुठल्याही प्रकारची तक्रार न करता आई बापाकडे गपचूप कुठे निघाली. 14 वर्ष
वन मसाला. तुम्ही सांगा एक टायमाला जर थोडस तेल कमी पडलं तर इकडे लगेच आई बाबाला कोण, आधी तर तेलच नाही. सीता कोण होती? सामान्य नव्हती, राजाची पत्नी होती आणि राजाची कन्या होती. तरी सुद्धा तिने कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. हे रामायण जर म्हटलं ना महाराज, रामायण म्हणजे कसं जगावं, कसं शिकावं, कसं वागावं. जर तुम्हाला जगामध्ये जर चांगल्या पद्धतीने जर राहायचं असेल तर रामायण ऐकावं. दुर्वास ऋषी असा खवळला आंब ऋषीवर. कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, परंतु भगवान परमात्माने भक्ताला त्रास दिला की तो कोणी असू द्या त्याची गैर ठेवत नाही. आंब ऋषीला त्रास द्यायला लागल्यानंतर भगवान परमात्माने डोक्यातनं एक असा आपला या आंब ऋषीने कुचा नावाची राक्षसी तयार करून त्या याच्या पाठीमागे लावली. कोणाच्या? आंब ऋषीच्या. आंब ऋषीच्या पाठीमागे आल्यानंतर भगवान परमात्माने सुदर्शन टाकलं. जे सुदर्शन सोडलं भगवंताने. आता ते कुचा आहे, राक्षसी नाही, ती सुदर्शना पुढे काय करणार? आंब ऋषीच्या पाठीमागे सुदर्शन लागलं. भगवान परमात्म्याकडे तो धावत गेला. देवा मला तुम्ही आता वाचवा, मला क्षमा करा. देवाने सांगितलं तुला मी क्षमा नाही करणार, ज्याच्याशी तू अपराध केला त्याचे पाय धर. त्याचे पाय धर म्हणजे तुला सुटका होईल. आंब ऋषीचे परत पाय धरले दुर्वास ऋषीने. असे अनेक जन्म भगवान परमात्माने आंब ऋषीसाठी शोषण केले. परत तो भगवान परमात्मा कसा आहे, तो भगवान परमात्मा कसा आहे, तो धन्य आहे. तो कोणाला त्याला धन्यता व्यक्त देतात. धन्यता त्याला दिली जाते. आपण आधी जन्म उत्सव करू बरं का, नंतर थोडा राहिलेला जो भाग आहे 15-20 मिनिटं पूजा होतो, वाटलं भजन करू, जोपर्यंत कीर्तन करू. विठ्ठल श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. रघुपति राघव राजा, रघुपति राघव राजा One more.
गौरीपणा सोपा गोरो गोरो रे कुलभूषणा चंद्रधरणा राजा करिवाळा मनमोहना रामचोभना बाळा गोरो रे गोरो रे नाम करिले त्यावे करुणीला दया येईन मना बाळा गोरो गोरो रे कुलभूषणा चंद्रधरणा निद्रा करिवाळा मनमोहना रामचोभना बाळा गोरो रे संपूर्ण आनंद मिळतील भुवना दो 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 रे कुलभूषणा चंद्रकानंदना निद्रा करिवाळा मनमोहना रामचोभना बाळा दो दो राम भावाचा केला भक्तीहीना झाला नाथ विठ्ठल ऐकेला बाळना नाही दो 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 रे कुलभूषणा राम जय जय राम श्री राम जय राजा रामचंद्र भगवान की जय। चरित्रं रघुनाथस्य शतकोटि प्रवेशकरम् एकैकक्षरं दूषा महाभारतगणार्दनम् प्रभु रामचंद्र भगवान की जय। राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम येस मॅटसाठी शामराव सोनोने वनी। आता आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर बगरे सर आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि एकंदरीत त्यांचं प्रतिष्ठापन जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। साधारणतः जे काही शेतकऱ्यांची स्थिती असेल किंवा आता निवडणुका येत आहेत तर त्यावर तुम्ही काय सांगाल? 10 वर्षापूर्वी ज्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करू, शेतीमालाला हमी भाव देऊ अशा प्रकारची आश्वासनं देऊन 10 वर्षापूर्वी सत्ता हस्तगत केली, पण आज मितीला ना शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं, ना शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव भेटला। आज 1 सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मागच्या वर्षी 7-8 महिन्यापूर्वी शेतकऱ्याला कांद्याला 4-4.5 हजाराचा भाव मिळत होता, परंतु ह्या सरकारने निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलं। एका बाजूला शेतीला बाजार म्हणजे शेतीमालाला बाजार नाही आणि दुसऱ्या बाजूला शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या शेती जी अवजार आहेत किंवा खतं आहेत, औषधं आहेत, यांच्या किमती तिपटीने चौपटीने वाढलेल्या आहे आणि त्यामुळे शेतकरी या मतदारसंघातील अत्यंत हवालदिल झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी हा माझ्या पाठीमागे आहे आणि सर्वसामान्य जनता या सगळ्या महागाईमुळे बेरोजगारीमुळे त्रस्त झालेली आहे आणि त्याचा वचपा शेतकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, कष्टकरी माणूस या निवडणुकीमध्ये काढण्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे मला या निवडणुकीमध्ये विजय मिळेल असं मला वाटतंय। सर्वसामान्य जनता नक्कीच मला विजयापर्यंत पोहोचवेल, कारण मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून या मतदारसंघामध्ये काम करतो।
कळवण तालुक्यात साधारणतः कसा प्रतिसाद आहे? तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे किंवा कितपत अपेक्षा आहे जनतेच्या? आज कळवण तालुक्यामध्ये प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना जनतेचा उतंड प्रतिसाद मिळतोय. स्वतःहून लोक भेटताय, बोलताय, अडीअडचणी सांगताय आणि त्यामुळे लोकांचा उद्रेक हा सरकारच्या विरोधात आहे, इथल्या स्थानिक उमेदवाराच्या विरोधात आहे आणि त्यामुळे नक्कीच सगळ्यांची मदत होईल आणि एक चांगला प्रचंड प्रतिसाद या निवडणुकीच्या निमित्ताने मला मिळतोय. आणि साधारणतः तो शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे त्या आक्रोशाला तुम्ही कशी वाचा फोडणार किंवा त्यांना काय एक दिलासा देणार? कारण इथला हा जो शेतकरी हा कष्टाने सगळ्या गोष्टी पिकवतोय आणि त्या पिकाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाहीये. भाव मिळायची वेळ आली की सरकार निर्यात बंदी करतं किंवा वेगवेगळी धोरणं अवलंबतंय आणि त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बाजूने मला संसदेमध्ये जाण्याची संधी मिळाली तर शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये आवाज उठवून शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल याकडे माझं लक्ष राहणार आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहे जयंत दंडे सर, त्यांचे आपण प्रतिसाद जाणून घ्यात की महाविकास आघाडीचे उमेदवारांचा प्रचार चालू आहे, एकंदरीत तयारी कशी आहे, काय प्रतिसाद? अतिशय जोरदार तयारी चालू आहे. संविधान बचाव देश बचाव या एका टॅगलाईनवर जी नरेंद्र मोदी साहेब जे पंतप्रधान आहे, माझा माईक आणि माझंच ऐक, हे जे 9 वर्षापासून त्यांनी धोरण अवलंबलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज संविधान धोक्यात येत आहे की काय, त्याच्यामुळे संविधान बचाव देश बचाव या एका टॅगलाईनवर या निवडणुका होणार आहेत. हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार भगरे सर आणि जनसंपर्क प्रमुख दिंडे सर, त्यांची आता आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. कारण शेतकऱ्याकडे पैसे असले तरच या दुकानदाराच्या दुकानात चालतात, व्यवसायाचे व्यवसाय चालतात. या गाड्यावाले जे आहेत विकणारे, त्यांच्या गाड्या शेतकऱ्याकडे पैसे असले तर घ्या, म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्था या ठिकाणी ठप्प होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि ही का झाली? फक्त ग्राहक या ठिकाणी सुखी राहावा, परंतु त्याची झळ फक्त शेतकऱ्यांनी सहन करावी, सरकारनं त्याच्यामध्ये कुठली झळ सहन करू नये अशी विचारसरणी अलीकडे चालू आहे. बंधूंनो बघा, अलीकडच्या काळामध्ये कुठल्याही शेतमालाला मार्केट नाही. त्याचे दुष्परिणाम काय झाले? शेतकऱ्यांनी शेती करता कर्ज घेतले, स्वतःचे घेतले, बँकेचे घेतले, सोसायट्या ठप्प झाल्या, बँका ठप्प झाल्या. शेतमालात काही न मिळाल्यामुळे शेतकरी कर्ज भरू शकला नाही. त्यांच्यावर जप्ते आल्या आणि जप्त्यांच्या भीतीमुळे अनेक लोकांनी त्या ठिकाणी आत्महत्या सुद्धा केली. काही शेतकऱ्यांवर परिस्थिती निर्माण झाली, याचा विचार करायला कुणीही रिकाम नाही. बंधूंनो, आपल्या देशामध्ये हे अशक्य आहे का आज कांद्याला मार्केट नाही? का बरं? जर सरकारनं ठरवलं की आता आपल्याकडे प्रत्येक पिकाच्या नोंदण्या होतात, या नोंदण्या जर तातडीने केल्या, युद्धपातळीवर केल्या, तर आपल्याकडे किती कांदा लागलाय, आपल्याकडे किती टमाटे लागले, आपल्याकडे किती भाजीपाला लागलाय, अन्नधान्याचं पीक किती उभं राहिलं, तेलबियाचं किती आलं, आपल्या देशाची कांद्याची गरज किती, आपल्या देशाला टमाटा किती लागतो, डाळी झाडी किती लागतात, धान्य किती लागतं. आणि जर सरकारला असा अंदाज लागतो का आपल्या गरजेपेक्षा कांदा जास्त निघालाय, गरजेपेक्षा टमाटे जास्त निघतील, तर त्याचे निर्यातीचे करार जर अगोदरच केले तर बंधूंनो, मार्केटमध्ये भाव पडल्यावर जे रस्त्यात फेकायची पाळी येते, तो माल जगाच्या पाठीवर निर्यात सुद्धा होईल. हे निर्यात करायला जाग यांना केव्हा येते? तो फेकायला लागतो तेव्हा. आणि जर त्याचेच करार अगोदर जर केले तर मला वाटतं कुठलाही शेतमाल या ठिकाणी फेकायची पाळी येणार नाही. ग्राहकांना जेवढा लागतो तेवढा ठेवा, बाकीचा निर्यात करा, देशाला परकीय चलन मिळेल, देशाच्या तिजोरीचे पैसे या ठिकाणी येतील आणि शेतकरी सुद्धा नागावल्या जाणार नाही आणि ग्राहकांच्या सुद्धा हिताची जोपासना होईल. पण अलीकडे झालंय काय की हा सगळा बोजा हा फक्त शेतकऱ्यावर येऊ राहिला. शेतकऱ्यांनीच काय असा मागता घातलाय का? शेतकऱ्यांनी एवढे टॅक्स भरायचे का शेतीला लागणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या वस्तूंवर 18% जीएसटी, 1 लाखाची वस्तू घ्यायला जा 18,000 टॅक्स भरा. हा जो काही टॅक्स जमा होऊ राहिलाय, डिझेल पेट्रोलचा टॅक्स जमा होऊ राहिलाय,
त्याच्यामुळे कदाचित तिजोरी भरली असते. म्हणून काय त्या शेतीच्या उत्पादनाचा प्रचंड पैसा देशात आला, शेतमाल निर्यात झाला, जगाच्या पाठीवरून प्रचंड पैशाचा ओघ आपल्या देशात आला आणि त्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती आपली सुदृढ झाली असंही दिसत नाही. गावागावातल्या मुलांना या ठिकाणी नोकऱ्या मिळायला लागल्या, मोठमोठे उद्योग व्यवसाय उभे राहिले, औद्योगिक माल तयार झाला, तो जगाच्या पाठीवर गेला, जगातनं मोठ्या प्रमाणात पैशाचा ओघ आपल्या देशात येऊ राहिला, त्याच्यामुळे या ठिकाणी आर्थिक परिस्थिती सुदृढ झाली असंही म्हणता येत. आजही असे अनेक तरुण आहेत तर त्याला नोकऱ्या नाही, शेतीत काही निघत नाही म्हणून शेतीचे काम ते करू शकत नाही. अरे असे काही मुलं आहे का त्यांचं लग्न सुद्धा जमून नाही राहिले. एवढी वाईट अवस्था या ठिकाणी आलेली आहे. बदलून हे दुरुस्त करण्याकरता पुन्हा एकदा काँग्रेस विचारसरणीचं सरकार या देशामध्ये आणण्याकरता सोनिया गांधी असेल, राहुल गांधी साहेब असतील, शरद पवार साहेब आहेत, उद्धव साहेब आहेत, त्याचप्रमाणे सीताराम येचुरी साहेब आहेत, या सगळ्या पक्षप्रमुखांनी एकत्र बसून या ठिकाणी वगैरे सरांची उमेदवारी दिली. बंधूने या व्यासपीठावर जे बसलेले आहेत हे सगळे एकमेकाच्या विरोधात उभे राहिलेले. तुम्हाला आश्चर्य वाटलं असं की एका लाईनीत एकच काय बसले, एवढे साधे एवढे सरळ आहे काही एकत्र यायला. यांना परिस्थितीने एकत्र आणलंय. देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्याकरता, लोकशाही वाचवण्याकरता, संविधान वाचवण्याकरता आपण जर एकत्र नाही आलो तर ही सर्वसामान्य जनता आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून हे सगळे आपापले मतभेद विसरून एका व्यासपीठावर आलेले एकत्र उमेदवार सगळ्यांनी हा एकच आपल्याला दिलेला आहे. उमेदवार हा पैशावाला नाही. अलीकडे पैशावाला असल्याशिवाय उमेदवारीच मिळत नाही. फाटका माणूस आहे, रोजगार हमीची कामं करून वडिलांनी शिक्षण केलंय, शिक्षक आहे, सरपंच म्हणून काम केलं, राष्ट्रपतीचं पदक मिळालंय चांगलं उत्कृष्ट काम केल्याबद्दल, सभापती म्हणून काम केलेले, या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलंय, मार्केट कमिटीत केलेले, शिक्षकांची मोठी पतसंस्था जिल्हा लेवलची तिथे चेअरमन म्हणून काम केले. कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. आदिवासींच्या समस्यांची जाण आहे. आजही आदिवासी भागामध्ये प्रचंड पावसाळ्यात पाऊस पडतो, उन्हाळ्यात पाणी प्यायला राहत. ही परिस्थिती दूर करण्याकरता या ठिकाणी अजूनही फार मोठा वाव या आदिवासी पट्ट्यामध्ये आहे. साईट असेल तिथं कोल्हापूर टॅचचा बंधारा, साईट असेल तिथं गावतळ, पाझर तलाव, लघु पाटबंधारे, छोटे मोठे धरणं करून ओलिता खालचं क्षेत्र जर वाढवलं तर इथल्या इथं रोजगार निर्माण होईल. नुसता रोजगार उत्पन्न होणार नाही तर शेतीचं उत्पादन सुद्धा देशाच्या उत्पन्नामध्ये या ठिकाणी भर घाली. आणि म्हणून अशी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असणारे आपले उमेदवार आहेत. आणि म्हणून त्यांच्या पाठीमागं आपण आपली ताकद उभी करा. बंधूंनो, आज आपल्या खेड्यापाड्यातल्या सोसायट्या या ठिकाणी बंद पडल्या, जिल्हा मध्यवर्ती बँक बंद पडली, शेतकऱ्यांना कुठूनही कर्ज पुरवठा होत नाही आणि कर्ज काढल्याशिवाय शेतीच उभी राहत नाही. यांना अर्थपुरवठा कोण करणार? ही समस्या आपल्याकडे निर्माण झालेली. तुम्ही पाहिलं असेल की उद्योगपतींचं कर्ज बँकेमध्ये जर एनपीए झालं तर ते माफ, बँकेची भरपाई करून सरकार माफ करतो. पण हा जो अन्नदाता आहे तो संकटात आलाय, आत्महत्या करायची त्याच्यावर पाळी आली, त्याचं संकट, त्यांचे कर्ज तरी किती आहेत हे सुद्धा या ठिकाणी फेडायच्या दृष्टीनं नियोजन होत नाही. या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल की पवार साहेब त्या काळामध्ये कृषी मंत्री असताना सगळ्यात मोठी कर्जमाफी 70,000 कोटीची त्या काळामध्ये दिलेली होती. पवार साहेब मुख्यमंत्री असताना आदिवासीची लोकसंख्या महाराष्ट्रात 9% आहे. म्हणून एकंदर उत्पन्नाच्या 9% हिस्सा हा आदिवासी बांधवाच्या विकासावरच खर्च केला पाहिजे असा कायदा नियम त्या काळात पवार साहेबांनी केला होता. आदिवासी विकास खात्याचे पहिले आदिवासी विकास मंत्री म्हणून पिचड साहेब आले होते, नंतर गावित साहेब आले आणि नंतरच्या काळामध्ये आज गेल्या 10 वर्षापासून हा आदिवासी भागाकरता येणारा विकासाचा पैसा हा पुरेसा न येता
त्याच्यामध्ये आदिवासी भागातल्या कर्मचाऱ्यांचे पगार अलीकडे भागवल्या जातात. जर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार जनरल बजेटमधून खर्च करता तर मग आदिवासींच्या विकासाच्या पैशावरच आदिवासी भागातल्या कर्मचाऱ्यांचे पगार का, हा अन्याय नाही का? तो दूर करण्याकरता या ठिकाणी भास्करराव वगैरे कुठेही कमी पडणार नाही. निश्चित तो आवाज लोकसभेमध्ये तुमचा उठवतील असा विश्वास या निमित्तानं देतो. बंधून चिन्ह हे जे आहे तुतारी फुंकणारा माणूस हे आता पवार साहेबांना मिळाले. नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेलेली. राष्ट्रवादी शिवसेनेला तिथं मदत करेल, काँग्रेस तिथं मदत करेल. काँग्रेसच्या वाट्याला धुळ्याची जागा गेलेली. आम्ही सगळेजण धुळ्याच्या जागेत काँग्रेसला मदत करू आणि हा मतदारसंघ पवार साहेबांना आलेला आहे आणि म्हणून हे सगळे जे मित्र पक्ष आहे ते पवार साहेबाला इथं मदत करतील. अशा पद्धतीचं नियोजन प्लॅनिंग या ठिकाणी करून ही सगळी मंडळी एक व्यासपीठावर आलेली. हे जसे एकत्र आले तसे तुम्ही सुद्धा गावाच्या गाव एकत्र द्या. आपले नाते गोते संबंधित आहेत, आजूबाजूचे गाव आहे, तिथपर्यंत हा संदेश पोहोचवा आणि येत्या 20 मे रोजी या ठिकाणी भास्कर बगरे सरांच्या नावापुढील तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आपलं त्या ठिकाणी बटन दाबून प्रचंड देऊन मतं देऊन निवडून आणा हीच कळकळीची विनंती करतो. 3.5 शक्तीपीठापैकी आद्य पीठ समजले जाणारे सप्तशृंग गडावरती चैत्र उत्सवाला सुरुवात झाली असून आज सप्तशृंग गडावरती बाहेर गावावरून पायदिंडी सोहळे दाखल झाले आहे. सुरगाणा तालुक्यातील पायदिंडी सोहळे हे सायंकाळी नांदुरी येथे मुक्कामाला येऊन सकाळी रामनवमीच्या पर्व काळावरती त्यांनी आई सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. नमस्कार, आपण आज कळवण तालुक्यात आहेत. आता यात्रेला चैत्र पौर्णिमेला सुरुवात झालेली आहे आणि दिंड्या सुद्धा आता आपण पाहू शकतो. हे खोकरीचे सर्व मंडळी आलेले आहे. बाबा कुठनं आलेत तुम्ही? खोकरी. हा, येस मॅटसाठी शामराव सोनोने, नाशिक. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर बगरे सर यांच्या प्रचारार्थ कळवण तालुक्यातील उदंड प्रतिसाद मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्याशी आपल्या येस मराठी न्यूजचे कळवण तालुका प्रतिनिधी संदीप पाटील यांनी साधलेला संवाद पाहूयात सविस्तर. नमस्कार, आपण बघत आहे येस मराठी न्यूज. सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची रणधुमाळी सुरू झाल्याचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे. तर आपल्यासोबत या संदर्भातील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा, काय नाव आपलं? अतुल पाटील. सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू राहिले, तर कशा प्रकारे मतदान कोणाचा कल जास्त वाटतो? एकंदरीत ते बघा, आम्ही इथं दिंडोरी तालुक्यातले, आम्ही आज इथं प्रचारार्थ आलो होतो राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे बगरे सरांच्या. एकंदरीत बघता आम्हाला असं वाटत होतं की विद्यमान खासदारांचा गड आहे, त्यांचा तालुका आहे, त्यांच्या तालुक्यात आम्ही आलो होतो. आम्हाला प्रतिसाद काय मिळतो हे आम्हाला बघायचं होतं ऍक्च्युली, म्हणून आम्ही आलो होतो. पण ऍक्च्युली आम्ही इथं आल्यानंतर एक लक्षात आलं की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्या बगरे सरांना. लोक होऊन बोलताय की त्याचं कारण असं आहे की इथं कांदा उत्पादक शेतकरी सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे. कांदा उत्पादक शेतकरी असताना गेल्या 8-9 वर्षात जो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे हाल या सरकारने केले, जे धोरण या सरकारने राबवलेले, त्या धोरणांच्या विरोधात या सरकारच्या विरोधात इथल्या लोकांचा एक जन आक्रोश समोर दिसतोय. एकंदरीत कांद्याचे भाव लाल कांदा चालू असताना साधारणतः 4041 रुपयापर्यंत होता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने अचानक निर्यात बंदी केल्यामुळं ज्या लोकांनी टँकरने पाणी भरून पाणी नसताना तिथे कांदे पिकवले होते त्या लोकांना त्या कांद्याचे भाव दुसऱ्याच दिवशी 1200, 1400, 1500 रुपयापर्यंत ते कांदे विकावे. म्हणजे ट्रॅक्टर मागे एका शेतकऱ्याचं कमीत कमी 60,000 रुपयाचं नुकसान झालं. 60,000 रुपयाचं नुकसान करून आजचं जे सरकार आहे, भारत सरकार आम्ही म्हणतो पण ते मोदी सरकार म्हणतात, पण मोदी सरकार त्यांच्याच पद्धतीने सांगतो की मोदी सरकारने 2,000 रुपये 6 महिन्याला शेतकऱ्याच्या खात्यावर टाकतोय आणि अशा काही वल्गना करताय. पण ऍक्च्युली तुम्ही शेतकऱ्याला 60,000 रुपयाला एका ट्रॅक्टर मागे नाडून 2,000 रुपयाच्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत सांगताय. ते आजच्या सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलंय आणि तो जनता, तो आक्रोश, तो राग या मतदान रूपी आपल्या समोर निश्चित 20 तारखेला दाखवून देईल. सध्या आपल्या समोर मोठे आव्हान आहे भास्कर बगरे सरांना. विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार आहेत समोर,
तर कसे आव्हान पेलवणार आहेत सर या ते बघा, आव्हान तुम्ही कोणत्या अँगलनी म्हणताय मला लक्षात येत नाही. आव्हान त्या राज्यमंत्री आहे, त्या मोठ्या घरातल्या स्नुषा आहेत, त्या एका जुन्या माजी राज्यमंत्र्यांच्या सुनबाई आहेत. त्यांचा जनसंपर्क जास्त आहे बगरे सरांपेक्षा असं म्हटलं जात आहे. असं जर असेल तर मग मागच्या 5 वर्षात ताईंनी मला निदान, आता हे 6 महिने सोडून द्यायचे, मागच्या 4.5 वर्षातले ताईंनी मला 50 लग्नांमधले 4.5 वर्षातले फोटो दाखवायचे, 50 शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवतानाचे मला फोटो दाखवायचे. ताईंनी कुठं काम केलं सर्वसामान्य लोकांसाठी गेल्या 4.5 वर्षात? त्याच्या आधी 2 वर्ष कोविड होतं, मी तोही सोडून दिला. 3 वर्ष ताई राज्यमंत्री झाल्या ना केंद्रीय, त्यावेळेला ताई किती लोकांपर्यंत गेल्या, किती लोकांचे. ताईंच्या घरी परिस्थिती अशी होती की ताई घरात असल्या, लोकांनी भेटायला जायचं, टीएनी सांगायचं ताई बाहेर गेले, लोक गेल्यानंतर ताईंनी बाहेर निघायचं. अशी परिस्थिती इथले लोक सांगताय, हे मी सांगत नाही की माझं नाहीये, लोक इथले सांगताय की अशी परिस्थिती. लोकांना तिथपर्यंत पोहोचायला 4 PA पास करून ताईंपर्यंत पोहोचता यायचं. निश्चित बगरे सर एक ग्राउंड लेवलचा माणूस आहे. त्या माणसाची आर्थिक परिस्थिती नसताना पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांच्या निष्ठेला पक्षाने फळ दिलं. आणि मला एवढी 100% गॅरंटी की सरकारच्या विरोधात शेतकरी, सर्वसामान्य जनता, कष्टकरी, बेरोजगार तरुण हे आपला राग दाखवल्याशिवाय शांत राहणार नाही. येत्या 20 तारखेला आणि जून मध्ये 4 जूनला निकाल आहे ना, त्या 4 जूनला ती गोष्ट सगळ्यांना लक्षात येईल. निश्चितच 2 लाखाच्या पुढे मात देऊ. शामभाऊ, आपण एकंदरीत चर्चेत आलेले होते. दिंडोरी येथे ज्यावेळेस आंदोलन झालं त्यामध्ये श्याम हिरेंचं नाव संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि आज तुम्ही प्रचारात करताना कोणता मुद्दा घेऊन प्रचार करतायत, किंवा आज आपल्याला निशाणी तुतारी भेटलेली आहे, काय सांगा? ही निवडणूक जी आहे ती देशाच्या भवितव्याची आहे, जिथे देशाचे कायदे आणि देशाला प्रगतीपथावरती कसं नेता येईल, देशाची उन्नती कशी होईल याची सगळे नियम, कायदे आणि विचार केला जातो. त्या लोकसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक एवढी सोपी न घेता या निवडणुकीकडे आम जनतेचा विश्वास राहिलाय की नाही या दृष्टिकोनातून आम्ही जनतेमध्ये जात आहोत. जनतेकडे जाताना आम्ही बघितलंय की प्राथमिक ज्या गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, या गोष्टीवरती तर काम झालेलंच नाही या 5 वर्षात, जे पूर्वी काळापासून होत होतं. पण या लोकसभा मतदारसंघाला आरोग्य मंत्री लाभले आहेत. मला वाटतं सगळ्यांना माहित असेल की पूर्वी त्या आरोग्य मंत्र्यांनी कधी काळी उपोषणावरती काम केलं होतं. राष्ट्रवादीमध्ये असताना, जिल्हा परिषद सदस्य असताना आंदोलनं केली होती. त्या आरोग्य मंत्र्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये एका महिलेचा आरोग्याच्या प्रसूतीसाठी स्त्रीतज्ञ नसल्याने मृत्यू होतो बाळाचा. ही शोकांतिका आहे या लोकसभा मतदारसंघाची. एक महिला या कलोनमधून जाताना नाशिकला, तिला जेव्हा नाशिकला पाठवलं जातं प्रसूतीसाठी, ती वनेमध्ये प्रसूती होते तिची वाली, आटंब्यातली महिला. मग या अशा आरोग्य मंत्र्यांनी हा कार्यभार सांभाळावा का, जिला आपल्या स्वतःचं 100 खाटांचं एमच्या धर्तीवरती आरोग्याचं एखादं हॉस्पिटल नाही उभं करता आलं. अहो, महिलांनी आपली मंगळसूत्रे गहाण ठेवून इथं कांद्याची बिया लावलीत, कांद्याची रोपं घेतलीत, कांद्याचं बी घेऊन कांद्याची रोपं तयार केली. अशा परिस्थितीमध्ये तयार केलेलं कांद्याचं उत्पन्न जर त्या चाळीमध्ये डोंगरा येऊन आणि सडत असेल तर काय केलं पाहिजे त्या कुटुंबांनी, शेतकऱ्यांनी? सर कसं सांगू का, नाव सोन्याबाई हाती कथलाचा वाडा, नाव सोन्याबाई, पण त्याच्यात जर सगळंच पोकळ असेल तर ह्या सगळ्या मीडियामध्ये शेतकरी नाही चालत. वैद्याचं पोरग पांगळ, तर मग तो वैद्य काय कामाचा? ही सगळी पोरं जर जाऊन पाहिली ना आरोग्यांमध्ये, 3-13 वाजले हो ग्रामीण रुग्णालयाचे. ताईंनी सांगितलं मी इतका 1000 कोटीचा निधी आणला, शरीर माझं आणि माझ्या शरीरातले पार्ट बदलून ते केंद्राचे होणार आहे का? तुम्हाला असं काहीतरी ठोस काम करायला पाहिजे होतं. आज यशवंतराव चव्हाणांचं स्वर्गीय कैलासवासी नाव घेतलं जातं जेव्हा एचएल बघितलं जातं, ते एचएल सुद्धा तुम्हाला वाचवता नाही आलं. तिथे अप्रेंटिस करणारी मुलं, स्थानिक असणारी लोकसभेतली मुलं काढून दिली जातात. तुम्हाला असा एकही उद्योग उभा नाही करता आला की जेणेकरून या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातली लोक तुमचं नाव घेतील, त्यांची पुढची पिढी नाव घेईल. तुम्हाला असे एकही, तुम्ही सांगाल तर वैद्यकीय हॉस्पिटल, वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारी युनिव्हर्सिटी इथं नाही आणता आली, जेणेकरून पुढची पिढी, पुढचे विद्यार्थी, युवक तुमचं नाव घेतील. तुम्हाला जर फक्त फोटोच काढायचे आणि विमानानेच फिरवायचं ना, आरोग्य मंत्री पद आहे हेच भूषण मिरवायचं असेल तर स्थानिक लोक काय माती खाणार का इथली? जर त्यांना पोटालाच नाही मिळालं तर, इथल्या कुटुंबाचा जर वार्षिक उत्पन्नाचा आलेखच नाही वाढला तर तुम्ही आरोग्य मंत्री असल्याचा फायदा काय आम्हाला? हे मिरवण्याचं पद नाहीये. इथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती वाढवणे, इथल्या लोकांचं आरोग्यमान सुधारवणे, इथल्या लोकांना शिक्षणामध्ये पुढे नेणे, यासाठी लोकांनी विश्वासाने तुमच्या मागे एक महिला म्हणून उभ्या राहिल्या होत्या. अहो, साधं महिला म्हणून तुम्हाला महिला आयोगावरती काम नाही करता आलं.
तुम्ही कशाला मत मागतात? तुम्हाला मत मागण्याचा काहीच अधिकार नाही. जर महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये जर आता 50% अधिकार दिले ना महिलांना, तर मग तुम्ही महिला म्हणून समान काम करत असताना किती महिलांना नोकऱ्यांसाठी तुम्ही प्राधान्यक्रम लावला, किती महिलांच्या शिबिर घेतले? अहो तुम्हाला साधी एक आमसभा घेता आली नाही. राज्यमंत्री म्हणून तुम्ही किती आमसभा घेतल्या, किती अधिकाऱ्यांच्या आमसभेला बोलवलं तुम्ही? जिल्ह्यात लावायला पाहिजे होती, कलेक्टर सह उपस्थित राहून सगळ्या विभागाचे अधिकारी पाहिजे होते. तुम्ही सपशेल फेल ठरलेला आहात. फक्त मोदींकडे बोट दाखवून जर तुम्ही मतं मागणार असाल तर इथली जनता माफ करणार नाही. घरचं पोरग उपाशी ठेवून बाहेरच्याला हॉटेलमध्ये जेव घालण्याचं आव्हान ना सोडून द्या. तुम्हाला जर इथला लोक, इथला शेतकरी, इथला मजूर, कामगार सुदृढ करायचा असेल तर इथं तळागाळात येऊन उन्हात अनात काम करायला लागेल. एसीत बसून घेतलेले निर्णय तळागाळातल्या माणसापर्यंत जात नाही. माझा मंत्र्यांना या निमित्ताने सजग इशारा आहे, जर असं करून चुकीचं वागून जर तुम्ही लोकांना फसवणार असाल तर जनता यावेळेस तुम्हाला गावात सुद्धा शिरून देणार नाही. आपल्या माध्यमातून मी त्यांना निरोप देऊ इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय तुतारी. आजपासून श्री भगवती सप्तशृंगी देवीचा चैत्र उत्सवाची सुरुवात. 3.5 शक्तीपीठापैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि पर्यटक स्थळ असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरती श्री सप्तशृंगी देवीच्या येत्या 17 एप्रिल 23 एप्रिल दरम्यान चैत्र उत्सव सुरू आहे. यासाठी न्यासाच्या वतीने विविध पूजा व विधीसाठी तयारी झाली असून ग्रामपंचायत सुद्धा भाविकांच्या व्यवस्थेसाठी, पाणी व स्वच्छतेसाठी नियोजन करीत आहे. दिनांक 17 एप्रिल आज रोजी रामनवमी निमित्त सकाळी 7:30 वाजता श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात ते मंदिरापर्यंत देवीच्या सुवर्ण अलंकाराची व आभूषणाची मिरवणूक काढण्यात आली. श्री सप्तशृंगी देवीच्या जगभरात विविध भाविक आहे. ॲडव्होकेट श्री दीपक पाटोदकर यांनी करून विश्वस्त संस्थेत 21 किलो वजनाची श्री भगवतीची चांदीची मूर्ती व 7.5 किलोची वजनाचे चांदीचे घंगाळ आज विश्वस्त संस्थेत अर्पण करण्यात आले आहे. तसेच श्री भगवतीच्या चांदीची मूर्ती आज प्रमुख जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री चंद डी जगमलानी यांनी सकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान देवीची पंचामृत महापूजा व महाआरती केली. दुपारी 12 वाजता देवीच्या मंदिरात रामनवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव मान्य विश्वस्त श्री भूषणराज तळेकर यांच्या हस्ते पूजा करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चैत्र उत्सवादरम्यान मंदिर 24 तास खुले ठेवणार असून या दरम्यान दररोज पहाटे काकड आरती, सकाळी पंचामृत महापूजन, दुपारी महानैवेद्य आरती व सायंकाळी सांज आरती या तिन्ही वेळेत भगवतीची आरती झाली. दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता भगवतीच्या ध्वज फडकवणार असून ध्वजाची विधिवत पूजा दुपारी 3:30 वाजता पारंपरिक देवी भक्त गवळी पाटील यांच्या उपस्थितीत श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात विधिवत पूजा संपन्न होणार असून त्यानंतर संपूर्ण गावात ध्वज मिरवणूक होऊन रात्री 12च्या सुमारास श्री भगवतीच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या दरम्यान सकाळ संध्याकाळ ट्रस्टच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभरात 2 वेळा यात्रा भरणाऱ्या सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी देवीच्या उत्सवास अनन्यसाधारण महत्व असते. या दरम्यान खानदेशातील लाखो भाविक सप्तशृंगी गडावर श्री भगवती सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी हजेरी लावतात. असा हा उत्सव 17 एप्रिल पासून 23 एप्रिल पर्यंत दरम्यान श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री बाळासाहेब व्ही वाघ, विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम, ॲडव्होकेट दीपक पाटोदकर, सौ मनजोत पाटील, श्री भूषणराज तळेकर, डॉक्टर प्रशांत देवरे तसेच विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सहाय्यक व्यवस्थापक भगवान नेरकर, कार्यालय अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी बिकन वाबळे आदी कर्मचारी व भाविक उपस्थित होते. येस मराठीसाठी शामराव सोनवणे, दिंडोरी. गळ्यामध्ये मफलर घालतात आणि फिरतात, परंतु राजाभाऊ मित्रांनो अशिक्षित नाही. पुण्याला ज्या सैनिकी स्कूलमध्ये ऍडमिशन मिळत नाही त्या स्कूलमध्ये त्यांनी इंग्लिश मीडियम मधून शिक्षण घेतलं आहे, आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे आणि इंग्रजी व्याकरणासह ते आज या ठिकाणी या व्यासपीठावरून मी त्यांच्या वतीने चॅलेंज करतो की इंग्रजीचा शब्द ते आपल्याशी वाक्य ग्रामर न चुकता बोलू शकतात. इतका इंग्रजीवर प्रभुत्व असलेला हा मनुष्य या ठिकाणी उच्च शिक्षित आहे. काम करत असताना त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एक अभ्यासिका बांधली जी खोसकर साहेब तुम्हाला आणि या खासदारांना इथून पुढच्या काळामध्ये आपल्या तालुक्यात देखील बांधायची आहे. आपल्या भागातून गरीब कार्यकर्ता UPSC MPSCच्या परीक्षेला जातो, त्याला त्या अभ्यासिकेची गरज आहे, पण सिन्नर सारख्या ठिकाणी अति दुर्गम भागात त्यांनी त्या अभ्यासिका याच्या पूर्वीच बांधलेली आहे. स्पर्धा परीक्षेतून हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी त्याच्यातून शिक्षण घेतात. निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीमध्ये आपल्या इथून हजारो भाविक जातात, त्यांच्यासाठी निशुल्क वैद्यकीय सेवा राजाभाऊ त्या ठिकाणी करतात. त्यानंतर खेड्यापाड्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पहिलं
फिरता दवाखाना त्यांनी त्या ठिकाणी सुरू केला. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये अंत्यसंस्कारासाठी विनामूल्य सेवा ही देखील सिन्नर तालुक्यामधून त्यांनी सुरू केली. त्यालाही 15 वर्ष झाले आहे. आणि मित्रांनो, आपण 1 गुंठा जागाही कोणाला देत नाही, परंतु यांच्या परिवाराने मराठा विद्याप्रसारक समाजाला अतिशय मोक्याची सिन्नरची जागा 2.5 एकर त्या समाजासाठी त्या ठिकाणी दान केली. आणि मोठं विद्यालय, हजारो गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात. सांगण्यासारखं भरपूर आहे. धरणाचं काम असो, ते आमदार असताना शहाचं 132 केवीचं युनिट असो, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी, जिथं आपल्या गरीबाला खूप खेटा घालावे लागतात, ते स्वतः फाईल घेऊन जातील. एखादा पेशंट असेल, कार्यकर्त्याच्या भरोश्यावर राहत नाही, पीएच्या भरोश्यावर राहत नाही, ते स्वतः मंत्रालयात आपल्या खोतकर साहेबांसारखं जाऊन आणि ती फाईल पूर्ण करून त्या रुग्णाला न्याय दिल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. मित्रांनो, सांगण्यासारखं भरपूर आहे. या मोदी साम्राज्यामध्ये काल परवा मला कोणीतरी सांगितलं की BBC चॅनलनी सर्वे दिला. एवढ्या जागा, एवढे उमेदवार उभे राहिल्यानंतर देखील त्यांचा सर्वे असा आहे मित्रांनो की 400 पारच्या गोष्टी हे जे करत आहेत ते सर्व खोटं आहे. 200च्या आत बीजेपीच्या त्या ठिकाणी त्या माहितीच्या जागा येतील असा BBCचा सर्वे आहे. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो महाविकास आघाडीच्या 70% जागा त्या ठिकाणी येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्याच भागामध्ये मी सांगतो, एका शिक्षकाचा मुलगा निलेश लंके, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटातर्फे उभा आहे. अतिशय सर्वसाधारण घरातला माणूस स्टेजवर उभा राहिला की लाखो रुपयाची वर्गणी गोळा होते. आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भास्करराव भगरे, ज्याच्या घरामध्ये कौलं देखील फुटलेले आहेत, सर्वसाधारण शिक्षक, त्यांना पवार साहेबांनी उमेदवारी दिली. त्यांना देखील आम्ही सर्व नेते त्या ठिकाणी वर्गणी काढून निवडून उमेदवारीसाठी मदत करत आहोत. त्याचप्रमाणे राजाभाऊ वाजेंना देखील काल मी पेपरला कुठेतरी पोस्टमध्ये वाचलं, एका छोट्या मुलाने आपल्या खाऊचे पैसे 11,000 रुपये त्यांना देणगी म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीसाठी दिलं. अशा प्रकारचे हे राजाभाऊ वाजे. इथून पुढच्या आपण संपत नाना 2-3 निवडणुका पाहिल्या, कशा प्रकारे पैशाची उधळण होते, कशा प्रकारे कार्यकर्ते जवळ टिकतात आणि त्या पैशाचा फुगा फुटला की कार्यकर्ते दूर निघून जातात. पण स्वखर्चातून उमेदवाराला मदत करणारे आणि अशा प्रकारची उमेदवारी जाहीर झाली तर इतिहास सांगतो की असा उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहत नाही. मी या त्र्यंबक तालुक्याच्या वतीने आता संपत नानांची मंदिरात चर्चा करत होतो की नाना, या त्र्यंबक तालुक्यामध्ये प्रमुख 2 पक्ष आहेत जे एकमेकांसमोर कायम लढतात. एक होता शिवसेना आणि एक आहे काँग्रेस. मग त्या काँग्रेस बरोबर कधी राष्ट्रवादी काँग्रेस असते, कधी नसते. 2014च्या निवडणुकीला वैयक्तिक लढले, परंतु जर काँग्रेस अधिक राष्ट्रवादी या ठिकाणी केली आणि समोरची शिवसेना तर आता बरोबरच आलेली आहे, म्हणजे हा महाविकास आघाडीचा जर उमेदवाराला या सर्वांनी व्यासपीठावरच्या अंतकरणापासून जर मदत केली तर या त्र्यंबक तालुक्यामध्ये विरोधक शिल्लक राहिलेला नाही. वाजेसाहेब भाजपचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं केडर नाही, कुठल्याही गावामध्ये भाजपची संघटना नाही. त्याचबरोबर जी गद्दार सेना होती, जसं एखादा उमेदवार निवडून गेल्यानंतर त्याच्या भोवती ठेकेदारांचं गोतावळा त्या ठिकाणी जमा होतो, त्याप्रमाणे तो गोतावळा आहे. उमेदवार निश्चित झाल्यानंतर तोही आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे विरोधक शिल्लक नाही. पुढच्या काळामध्ये 1,10,000 12,000 काहीतरी त्र्यंबक तालुक्यामध्ये मतदान असेल. सर्व समाधान असेल. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे काही पदाधिकारी आणि काँग्रेसचे तर संपत नाना आमदार असतील, स्थानिक आमदार आहेत, त्यांनी लोकांचे अहोरात्र काम करत आहेत. त्यांनी जर चांगल्या पद्धतीचं मनापासून योगदान देऊन डेडिकेटेड काम केलं तर मित्रांनो 90% मतं हे महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द या व्यासपीठाच्या या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने मी या ठिकाणी देतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गटाच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही वेगळ्या प्रकारच्या अपेक्षा आमच्या राहणार नाही. उलट मी काही काल आपले कार्यकर्ते फिरत होते, त्यांना आम्ही सांगितलं की राजाभाऊंना जर काही वर्गणीची गरज लागली तर आम्ही 10-20 लोक स्वखर्चातून त्या ठिकाणी ती वर्गणी या ठिकाणी जमा करू आणि सर्वतोपरी त्या ठिकाणी मदत करू. हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो.
जय हिंद, जय राष्ट्रवादी. धन्यवाद पुरुषोत्तम भाऊ. निश्चित आपला शरदचंद्रजी पवार पक्ष हा आपल्या उमेदवाराच्या पाठीशी तालुक्यात खंबीरपणे उभा आहे. या ठिकाणी आमच्या तालुक्याच्या सर्व सरपंचांच्या वतीने 2 शब्द आमचे युवा सरपंच मोहनभाऊ बेंडकुळे यांनी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावर मला समाधान भाऊंनी पहिलाच इशारा दिला. भाऊ त्यांचा इशारा लक्षात आला, परंतु आमच्या तालुक्यातील सर्व सरपंच मंडळी गेल्या व्यासपीठाला मी सांगू इच्छितो का गेल्या महिनाभरापासून तुम्हाला काही तळतळ एवढी आम्हाला तळतळ लागून गेली. त्याचं सांगण्याचं कारण असं की लोकसभा होऊ घातली आणि सगळ्या गोष्टी ठरत असताना लोकसभेचा उमेदवार कोण असावा. प्रथम तर आमचं सरपंचांचं नियोजन झालं आणि आपण उमेदवार कोण शोधायला पाहिजे. पहिली गोष्ट तर आम्ही तरुण असल्यामुळं आणि सत्य तुमच्या आशीर्वादाने चांगल्या नेत्यांच्या आशीर्वादाने कळतं, यामुळं आमच्या लक्षात आलं का कोणाच्याही मागं लागलं नाही पाहिजे. म्हणे राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर जाहीर झाली म्हणजे त्याला पण काही पुण्य असेल, त्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन गेल्या पाहिजे. आणि सिन्नरचे नगराध्यक्ष माझे डगळे साहेब त्यांनी मला फोन केलं, म्हणे जाहीर झाली. आमची चर्चा झाली, म्हणे राजाभाऊ वाजेंना आपण भेटलं पाहिजे, त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. अरे बाबा म्हटलं विचार करा सगळ्यांनी, कारण का पाठिंबा देणं म्हणजे तुम्ही एखाद्या चुकीच्या माणसाला शब्द देऊन पलटले तर चालतील, पण राजाभाऊ सारख्या देव माणसाला जर शब्द देऊन पलटले तर हे पाप फेडायचं कुठं. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी आमचे नेते सन्माननीय खोसकर साहेब, संपत नाना आणि सर्वच व्यासपीठ आहे त्यांच्या साक्षीनं इथं ग्वाही देतो की सर्व एकनिष्ठ आणि या भागाचा या आदिवासी पट्ट्याचा एक इतिहास आहे. कोणत्याही प्रकारचा कोणत्याही आमिषाला बळी न पडता एखाद्याच्या मागे खंबीर उभं राहायचं ठरवलं तर ते आम्ही ठरवून टाकलं आहे आणि ते राजाभाऊंसाठी आम्ही उभे राहणार आहे. एक मुद्दा सांगायचा गेला तर आपण म्हणतो राजाभाऊंना का निवडावं आपण. तर साहेब आज आपण विचार जर केला तर हा आदिवासी भाग आहे आणि आदिवासी भागातल्या अनेक आदिवासी समस्या असतात. खरं म्हटलं तर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढे 10 वर्ष गेले आणि 10 वर्षामध्ये जो आदिवासींवर अन्याय झाला तो खूपच चुकीचा झाला. आपण हसदेव जंगल असो छत्तीसगड मधल्या आणि तिथं अक्षरशः हजारो हेक्टर जमिनी उद्ध्वस्त करून टाकल्या. तिथले स्थानिक आदिवासींना तुम्ही अगदी जनावरांसारखी वागणूक देऊन तिथून ढकलून गेलं, याचा प्रचंड मोठा रोष या जनतेमध्ये ठरला आहे. त्याचनंतर जो मणिपूरची जी घटना झाली तिथल्या स्थानिक आदिवासींवर महिलांवर खूप बिकट परिस्थितीने अन्याय झाला आणि हा अन्याय कधी आम्ही सहन करणार नाही. आणि आम्ही एक स्पष्ट लोक आहेत आणि राजाभाऊंना या व्यासपीठावरल्या तालुक्यातल्या सगळ्याच मंडळीला माहिती आहे. मी एक सोमनाथ नगरचा सरपंच आहे, पण या भागामध्ये सर्व एकनिष्ठ एक शब्द विनलाबाडी चालत नाही. आमच्या गावाचा इतिहास आहे. आता मगच पुरुषोत्तम भाऊनी सांगितलं वर्गणी राजाभाऊला द्यायचे, पण त्र्यंबक सारख्या भागामध्ये वर्गणीची गरज नाही. आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा फक्त नेता आला बोट वर केलं त्या गोष्टीमध्ये कधीच चक्केबंदी होत नाही. त्यामुळे सर्वांनी इथल्या नेत्यांनी निश्चित राहावा. आणि तुम्ही मला सगळ्या नेत्यांनी आमच्या ज्यांनी राजकारणात मला बोट धरून आणले ते आमचे सन्माननीय आमदार खोसकर साहेब आणि संपत नाना यांनी जी आम्हाला संधी दिली आणि समाधान भाऊंनी संधी दिली त्यांचा मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपण राजाभाऊंना शुभेच्छा देऊया. एक मी घोषणा देईल, त्या घोषणेसाठी कडाडून उठायचं, झोपल्यासारखं बसायचं नाही. आपण प्रचाराला आलोय, कारण का समोर अजून प्रचारासाठी उमेदवारच ठरला नाही. मग अशी चर्चा झाली म्हणला राजाभाऊंना बिनविरोध करून द्या. मग चेष्टाचा खेळणार अजून उमेदवार नाही त्यांना बिनविरोध करून द्या. आम्हाला माहिती आहे कोणी ना कोणी देसाल, परंतु त्यांचे हातपाय थरारले. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि यानंतर फक्त एक घोषणा होईल. राजाभाऊ तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. हात वरती पाहिजे. राजाभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. राजाभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. धन्यवाद. धन्यवाद मोहन भाऊ. यानंतर आपल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे नेते आदरणीय निवृत्ती पाटील जाधव यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या या संवाद मेळाव्याला उपस्थित
आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार माजी आमदार आदरणीय राजाभाऊ वाजे, सन्माननीय व्यासपीठ, त्र्यंबक तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी, आज या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं राजाभाऊंचे विचार, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. 8-10 दिवसापासून राजाभाऊंची उमेदवारी जाहीर झाली आणि सर्व खेड्यापाड्यामध्ये, वाडीपाडीमध्ये खऱ्या अर्थानं एवढं पटकन नाव पोहोचल असं माहीत नसताना सुद्धा आज त्र्यंबक तालुक्याच्या ठाणापाड्यापासून धारसू भागापर्यंत इतके लोक या ठिकाणी आलेत. म्हणजे याचा अर्थ गुजरात बाउंड्री पर्यंत खऱ्या अर्थानं राजाभाऊंचं नाव त्या ठिकाणी गेलेलं आहे. आता फक्त आपल्याला राजाभाऊंची निशाणी या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोहोचवायची आहे. कारण आपण मागच्या वेळेस शिवसेनेची निशाणी जी होती ती ही चोरली आणि पुन्हा आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मशाल निशाणी आपल्याला राजाभाऊंला या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या वतीनं ही देण्यात आलेली आहे. आणि म्हणून प्रत्येकाची जबाबदारी एकच आहे की आता आपण मगा सरपंच बोलले, सगळे पदाधिकारी बोलले, हे सगळे बोलत असताना राजाभाऊच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. खासदार होणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे, परंतु किती मताला निवडून आणायचं हे खऱ्या अर्थानं आता कार्यकर्त्यांचा कस या ठिकाणी लागणार आहे. प्रत्येकाने सांगितलं राजाभाऊंना बिनविरोध देणार आहे की काय हे उद्या ठरवतील, परंतु 2 दिवसामध्ये या नाशिक लोकसभेमध्ये कोणीतरी राजकीय आत्महत्या करणार आहे. आणि राजाभाऊंचा इतिहास आपल्याला माहित आहे की त्र्यंबक आपल्या शिन्नर मध्ये प्रत्येक जण राजाभाऊंना तिरडी पाहणारा माणूस म्हणतायत. आणि म्हणून येत्या 20 तारखेला ही राजकीय हत्या 2 दिवसामध्ये जो कोणी करील, 20 तारखेला ती तिरडी राजाभाऊंच्या हाताने खऱ्या अर्थानं बांधायची आहे. उमेदवार कोण येईल, कोण जाईल हा विचार करता आपण आता फक्त बसू नका. आता उद्यापासून, आतापासून कामाला लागा. राजाभाऊंना भरघोस मतं निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी आपला वेळ खर्च करा, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर आपल्या नाशिक ग्रामीण भागामध्ये जरी शहराचे महानगर प्रमुख असले तरी आपल्या भागामध्ये ज्यांचं अतिशय चांगलं नेटवर्क आहे आणि आम्हा सर्वांना सातत्याने मदत करतात, त्याचे आदरणीय विलासअण्णा शिंदे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. आजच्या या खरं तर विजयाची सभा म्हणायला हरकत नाही. आणि या विजयाच्या सभेसाठी उपस्थित व्यासपीठावर तुमच्या आमच्या मनात ज्यांनी मानाचं स्थान निर्माण केलंय, हक्काचं स्थान निर्माण केलंय, ते आपले भावी खासदार राजाभाऊ वाजे, आमचे जिल्हा प्रमुख सुधाकरभाऊ बडगुजर, आदरणीय आमदार वीरमणभाऊ खोसकर, आदरणीय माजी आमदार वसंतभाऊ गीते, दत्तनाना गायकवाड, संपतनाना सकाळे, आणि ज्यांची आता उपनेते म्हणून निवड झाली ते आमच्या भगिनी गावित मॅडम. आणि व्यासपीठावर उपस्थित वेळेअभावी मी आपल्या सर्वांची माफी, दिलगिरी व्यक्त करतो. वेळ खूप झालेली आहे आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि निष्ठावान महाविकास आघाडी सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित सर्व आमच्या त्र्यंबक तालुक्याच्या आणि या ब्रह्मगिरीच्या कुशीतील सर्व ग्रामस्थ, सर्व शेतकरी बांधव, सर्व माता भगिनी आणि सर्व युवक मित्र, खऱ्या अर्थानं प्रत्येकाची तळमळ या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आणि हे खरं आहे. पण ही निवडणूक सगळे म्हणतात राजाभाऊ निवडून आले, राजाभाऊ निवडून आपणच खासदार आहे, हे सगळं मान्य आहे. आणि तेच परिस्थिती समोरच्या पक्षाची झालेली आहे. त्यांना उमेदवार मिळत नाही. एक साधा व्यक्तिमत्व आहे पण उच्च शिस्तीच आहे आणि एकदम सामान्य माणसातला माणूस आहे परंतु उच्च विचाराचा आहे. आणि ज्यांना आपण सूटबूट घालायला शिकवले, ज्यांना आपण त्या लेवलचं बनवलं, तुम्ही आम्ही सर्वांनी, त्यांनी आपल्याला फसवले, त्यांनी आपला घात केलाय. आणि या भागातला ज्याच्या पाठीमागं त्र्यंबक राजाचा आशीर्वाद आहे आणि त्र्यंबक राजाचं नाव संपूर्ण जगात आहे आणि त्यामुळे इथला आशीर्वाद आणि त्र्यंबक तालुक्याचा एवढा मोठा हा जनसमुदाय ज्यांच्या मागे आहे त्यांचा विजय मित्रांनो कोणी रोखू शकत नाही. फक्त आता प्रतीक्षा आहे. 30 दिवस जाणार आहे. हे 30 दिवस फार महत्वाचे. आमच्या सरपंचांनी अतिशय चांगलं सांगितलं. या रोजच्या ज्या काही गरजा आहे सर्वसामान्यांच्या, हे लोक विसरूनच गेले. यांना आपण फक्त रोज टीव्हीवर पाहतो, यांना तिकीट भेटलं नाही, हे मुंबईला गेले, यांना भेटलं नाही, त्यांचं नाव आलं.
मुलांचे प्रश्न बाजूला आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न बाजूला आहे, महिलांचे प्रश्न बाजूला आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाहीये, बेरोजगारांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाहीये. आणि मग ही निवडणूक लोकशाहीच्या या स्तंभ आणि ज्यांनी आपल्याला संपूर्ण जगामध्ये संविधान दिलं ते संविधान संपवण्याचं काम हे लोक करतायत. हे संविधान वाचवण्याची निवडणूक आहे, म्हणजेच तुमच्या आमच्या अधिकार वाचवण्याची निवडणूक आहे. आणि ही निवडणूक आपण 30 दिवस झाले, माझे सर्व मित्र आहेत, आपण हे 30 दिवस आणि ही निवडणूक ही फार गरजेची आहे. ही आपल्यासाठीच आहे, परंतु उद्याची जी आपली भावी पिढी आहे, जे बेरोजगार युवक आहे, जे मुलं शाळेत शिकताय, जे मुलं मोठमोठे पदवीधर झाले, त्यांच्या भविष्याची निवडणूक आहे. आणि म्हणून आपण ही गांभीर्याने घेतली पाहिजे. नाही उद्या जर अशी वेळ आली तर पुढची पिढी मात्र आपल्याला माफ करणार नाही. ते उद्या आपल्याला विचारतील 2024ला 20 मेला जी निवडणूक झाली तेव्हा तुम्ही काय करत होता. उद्या त्यांना देण्यासाठी उत्तर आपल्याकडे नसणार आहे. आपले बेरोजगार लोक संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशातून लोक आपल्या इथं पोट पाण्यासाठी आणि सर्व्हिससाठी नोकरी व्यवसायासाठी येतात. पण आज आमच्या इथल्या युवकाला नोकरी नाहीये. आमचा युवक दुसऱ्या राज्यामध्ये नोकरी शोधतोय आणि तिकडचं ते गुजरात राज्य आपल्या महाराष्ट्राच्या युवकाकडे बेरोजगाराकडे तसा काही तो पाकिस्तान मधून आलाय अशा दृष्टीने त्याला वागणूक देत आहे आणि हे आपल्याला थांबवायचं आहे. म्हणून माझी अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.